हॅलो मित्रांनो, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की हाऊ टू सिलेक्ट द डेटा युझिंग सिलेक्ट क्वेरी. इन दिस व्हिडिओ वी गोना टॉक अबाउट द हाऊ टू अपडेट द डेटा युझिंग अपडेट क्वेरी. तर आपण त्याचा सिंटॅक्स बघू पण पहिल्यांदा. फर्स्ट ऑफ ऑल अपडेटचा सिंटॅक्स काय आहे की अपडेट टेबल नेम असतो आणि सेकंड आपण एक कॉलम आहे ना थोडक्यात सिलेक्ट करतो टेम्पररीली युझिंग सेट कॉलम वन इज इक्वल टू आपण एक व्हॅल्यू डिफाईन करतो. व्हॅल्यू पर त्याला कॉमा देऊन आपण सेकंड कॉलम सिलेक्ट करू शकतो. कॉल टू इज इक्वल टू अनदर व्हॅल्यू वन आणि असे आपण एन नंबर ऑफ कॉलम सिलेक्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याला आपण एक कंडिशन देतो युझिंग क्वेरी वेअर आणि कंडिशन असते. कोणतं आपल्याला सिलेक्ट कंडिशन की कोणता आपल्याला कॉलम मॉडिफाय करायचं किंवा कोणत्या रो आपल्याला मॉडिफाय करायचं आणि सेमी कॉलम देतो लास्ट. तर हे झालं सिंटॅक्स. तर आता आपण तुम्ही बघू शकता की आपला ऑर्डर टेबल आहे इथे की सपोज आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये 75.25 ची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची. तर ते आपण कसे करू शकतो ना. तर अपडेट अपडेट टेबल नेम ऑर्डर्स सेट टोटल अमाउंट. Total amount is equal to, suppose we want to set it as 70. Enter where कंडिशन काय असू शकते की आपली जी ऑर्डर आयडी 3 असणार आहे. ऑर्डर आयडी इज इक्वल टू 3 अँड सेमीकॉलन. हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर आणि क्वेरी एक्झिक्यूट करायची. तर तुम्ही बघू शकता इथे आपले ओके ऑर्डरचं सिलेक्ट केलेलं आहे. सॉरी फॉर दॅट. सिलेक्ट करूया आणि रन शकता की ते म्हणजे एक्झिक्यूट झालेली आहे क्वेरी. आपण आता सिम्पल आहे ना टेबल तर तुम्ही इथं बघू शकता की 70 अमाऊंट सेट झालेला आहे. तर सिमिलर इथं आपण तुम्ही बघू शकता की डबल 1 1 झालेलं. तर इथं आपल्याला आता चेंज करायचं म्हणजे जाग्यात आता कस्टमर आयडी की आपल्याला इथं कस्टमर आयडी आहे की सपोज 4 आहे. तर ते कसं करू शकतो अपडेट सेट ऑर्डर्स सेट कस्टमर आयडी आयडी इज इक्वल टू 4 where order ID order ID is equal to 2 आणि सेमीकोलन द्यायचा आहे आणि सिम्पली क्वेरी सिलेक्ट करून एक्झिक्यूट करायची आहे. ओके. तर ह्याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की आपण फॉरेन की अपडेट करू शकत नाही. हे एक आपल्याला नवीन आहे गोष्ट शिकण्यासाठी. ओके. म्हणजे आपण इथं तुम्ही बघू शकता की इथे आपण कस्टमर आयडीला फॉरेन की सिलेक्ट केलेलं आहे की जे की कस्टमर आयडी मध्ये आहे तर त्याला आपण मॉडिफाय करू शकत नाही. तर सिम्पल असतात आपण डेट मॉडिफाय करू शकतो. तर आपण डेट कशी मॉडिफाय करतात ते बघूया आपण. तर सपोज सेकंड जी ऑर्डर आयडी आहे त्याची डेट आहे 2024/8/25. 2024/8/26 करायचे. तर ते आपण कसे करू शकतो अपडेट अपडेट ऑर्डर्स
set set date equal to 2024 08 26, where order ID is equal to 2 semicolon. तर सिलेक्ट करूया आणि क्वेरी एक्झिक्यूट करूया. तर तुम्ही बघू शकता की ते डेट चेंज झालेली आहे. सिंपल आपण सिलेक्ट आणि आपण टेबल सिलेक्ट करूया. तुम्ही बघू शकता की ते 25 ची 26 डेट झालेली आहे. तर अपडेट क्वेरी थ्रू आपण अशा प्रकारे आपण अपडेट करू शकतो की लाईक जे आपण दुसऱ्या टेबलचा रेफरन्स घेतो युजिंग फॉरेन की, तर ते आपण अपडेट करू शकत नाही. आणि बाकीचे सर्व आपण अपडेट करू शकतो. तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.